आणि यानंतर मी निमंत्रित करतो सर्व सन्माननीय पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी. अर्थात सगळ्यांचा परिचय सगळ्यांना आहेच, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी परिचय करून देण्यासाठी आदरणीय राजन भाईला विनंती करतो की त्यांनी परिचय करून द्यावा. नमस्कार मित्रमंडळींनो, व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागराजजी बाबाजी, त्याचप्रमाणे आजची गौरवमूर्ती माननीय श्री यशवंतरावजी गडाख साहेब, डॉक्टर नरेंद्र साहेब जाधव साहेब आणि आम्हा सर्वांचे लाडके फमू शिंदे साहेब, नुकतीच मैत्री झालेले माझे विलास फुटाणे यांची माझी मैत्री नुकतीच म्हणजे गेल्या 1-2 महिन्यापूर्वीच फेसबुकवरती झाली आणि त्यांनी मला इतक्या जवळ ओढून घेतलं की या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मला त्यांनी सहभाग घेण्यास मजबूर करून टाकले. माझ्याकडे छोटासा कार्यक्रम त्यांनी सोपवलाय, तुम्ही लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करेनच. सादर करण्याचा मान मला इथे मिळालेला आहे, याचाच मला खूप मोठा सन्मान वाटतो. माननीय श्री यशवंतराव गडाख यांचे वडील कंकराव फौजदार होते. आपल्या वडिलांसारखेच आपणही व्हावे असे त्यांच्या मनात देखील ध्येय होते, पण नियतीच्या मनात मात्र त्यांनी शिक्षक व्हावे, बीज अंकुरे अंकुरे असे अंकुलणाऱ्या निरागस मुलांना संस्काराचे धडे द्यावे आणि असेच घडत देखील गेले. नाणे गुरुजींच्या परंपरेला छेद देऊन ध्येयवादी पिढी घडविणाऱ्या साने गुरुजींच्या विचारांचा वेध घेऊन माननीय यशवंतराव BA झाले, BEd झाले, शिक्षक झाले, व्यास झाले, शिक्षणाच्या विकासाचे ध्यास झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी घडू लागले. उद्याचा भारत बलशाली भारत, धर्मनिरपेक्ष भारत, ज्ञानेश्वराच्या पसायदानातील विश्वात्मक भारत, विज्ञाननिष्ठ भारत, प्रतिभासंपन्न प्रगल्भ भारत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडू लागला. यशवंतरावांमधील शिक्षक विद्यार्थी प्रिय झाला. हाडाचा शिक्षक हाडाची काडे करून ज्ञानदानासाठी तपू लागला, विद्यार्थ्यांना जीवापाड जपू लागला. पण नियतीच्या मनात अजून काहीतरी वेगळेच होते. यशवंतरावांना त्यांचं शाळेचं प्रांगण अपुरं पडू लागलं, त्यांना खुलं आकाश खुणावू लागलं. त्यांच्या अंतर्वेदातल्या लोकशिक्षकाने लोकांतात जाण्याचा आणि लोकसेवा करण्याचा आदेश दिला. आतल्या आवाजाला त्यांनी देखील प्रतिसाद दिला. ते लोकात मिसळून गेले, लोक त्यांच्यात मिसळून गेले. द्वैत असणारे यशवंतराव अद्वैत झाले. लोकांचे झाले, सोनईकरांचे झाले. भरले ताट बाजूला सारून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करू लागले. सोनईकरांनी त्यांच्यातला नेता शोधला आणि त्यांच्याच बाजूने नेतृत्वाचा कौल देखील दिला. यशवंतराव लोकविद्यापीठाचे पाईक झाले. लोक प्रबोधनाची, लोक जागृतीची मशाल हाती घेतली आणि सर्वांचे नाईक झाले. या धगधगत्या मशालीचा प्रकाश अवघ्या नेवासे तालुक्यावर पडू लागला. त्यांच्या नेत्रदीपक कार्याने गाव आणि तालुका प्रभावित झाला. विद्यार्थ्यांचे यशवंतराव अवघ्या सोनईकरांचे झाले. सोनईकरांनी त्यांच्यातल्या लोकनेत्याला फुंकर घातली. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने नादल्या. लोकविश्वासाने त्यांच्या पाठीमागे उभे ठाकले. लोकशिक्षक यशवंतराव लोकनेते झाले. गावकऱ्यांनी राजकारणाची सूत्रे त्यांच्या हाती बहाल केली. 1965ला पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांना उभे केले आणि यशवंतराव उदंड प्रचंड मदाधिक्याने यशवंत झाले, जयवंत झाले. सोनईकरांनी रचिला पाया, यशवंतराव झाले कळस. असा यशवंतरावचा शिक्षक ते लोकनेता म्हणून प्रवास आहे. अवघ्या नगरकरांच्या हृदयात त्यांच्या निर्वाज्य लोकप्रियतेचा निवास आहे. स्वतः गरिबीचे चटके भोगल्यामुळे त्यांच्या राहणीमानात कमालीचा साधेपणा आहे. साधेपणाचे वांज प्रबोधन न करता स्वतः त्यांनी साधेपणाचा अंगीकार केला. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना शंकरराव, विजय, प्रशांत या तिन्ही मुलांची लग्ने अनुक्रमे नोंदणी, सर्वधर्म समभाव आणि सामुदायिक विवाह पद्धतीने
साध्या पद्धतीने करून जनतेपुढे एक आदर्श ठेवला. मित्रांवर अगाध प्रेम करणारा हा कृष्ण कधी सवंगड्यांना विसरलाच नाही. मोठे होत असताना पाय कधी घसरलाच नाही. नवयुग मंडळातील अरुण दरंतले, शौकत सय्यद, रमेश वाघमारे, पांडुरंग अनारसे, रत्नाकर बिबवे, प्रकाश वाघमारे यांच्यासह अनेक तरुण मंडळी आजही यशवंतरावांसाठी मैदानात आहेत. तेव्हापासून त्यांच्या बरोबर आहेत. 3दा खासदार, 2 वेळा विधान परिषदेचे सदस्यपद हा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राज्याच्या विकासाला दिशादर्शक तो ठरलेला आहे. राज्य सहकारी बँक आणि सहकारी बँकेत काम करताना गट सचिवापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. भेदभाव कधी केला नाही. सहकार्याची भावना रुजवली. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे त्यामागचे सूत्र त्यांनी आचरणात आणले आहे. यशवंतरावाचा पिंड तसा खऱ्या अर्थाने शिक्षकाचा आहे. ज्ञानेन लभ्यते सिद्धी या ज्ञान निश्चित मार्गावरून मार्गक्रमण करणारा, दैववादापेक्षा प्रयत्नवाद याला शिरोधार्थ मानणारा, कर्मयोगाला ज्ञानयोगाची जोड दिली, लोकशक्तीच्या ठाई भक्ती अर्पण केली. शेतकऱ्यांना 6% कर्ज देण्याची शिफारस त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारने नेमलेल्या अभ्यास गटाचे सदस्य या नात्याने विद्यान परिषदेत मांडली आणि सरकारने तो निर्णय देखील घेऊन टाकला. यशवंतरावांनी शेती, शिक्षण, उद्योग व पूरक व्यवसायांच्या अभ्यासासाठी जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, कोरिया, हॉलंड, थायलंड, इटली, स्वित्झर्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कतार या देशांना भेटी दिलेल्या आहेत. वृक्षांवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस आणि संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षप्रेमाचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. त्यातूनच त्यांनी मुळा शिक्षण संस्थेच्या परिसरात लाखो झाडे लावली. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा तुकोबांचा विचार प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांचे शालेय जीवनातील शिक्षक विठ्ठल हरी राणे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या मनात झाडांचे महत्त्व रुजले होते आणि ते पुढे निरंतर वाढतच गेले. विकासाची प्रक्रिया संवेदनाच्या रेशीम धाग्यांनी विणली पाहिजे ही त्यांची विकासाची संकल्पना आहे. राज्यातील चांगल्या कारखान्यांमध्ये मुळा सहकारी साखर कारखान्याचा सर्वात वरचा नंबर लागतो. मुळा शेतकऱ्यांच्या मुळावर मात्र कधी पण उठली नाही. यशवंतरावांसारखे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व त्याच्या मागे आहे. त्यामुळे कारखाना ही यशवंतपणे वाटचाल करीत आहे. साहेबी थाटात न वागणारे यशवंतराव सोनई परिसरात मात्र साहेब या नावानेच सुप्रसिद्ध आहेत. 5 बहिणीच्या पाठीवर नवसाने झालेल्या यशवंतरावांच्या आईंनी लहानपणी इड्यापिड्या टाळण्यासाठी गावातील मातंग समाजातील साखराबाईंच्या ओटीत त्यांना घातले. साखराबाईंनी यशवंतरावांच्या चेहऱ्यावर मायेनं हात फिरवला. त्याची आठवण आजही यशवंतरावांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच भाऊबीजेला साखराबाईंचा पहिला मान असतो. यशवंतराव यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या अर्धविराम या आत्मचरित्रात देखील केलेला आहे. सरांना पुणे विद्यापीठातर्फे सुद्धा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नेत्रदानासाठी त्यांनी खूप मोठा यज्ञ मांडलेला आहे. त्यांचे चिरंजीव यशवंत प्रतिष्ठानमार्फत हा उपक्रम राबवत असतात. यशवंत शिक्षक होते, लोकनेते आहेत, त्याचबरोबर प्रतिभासंपन्न व्यक्ती देखील आहेत. या प्रतिभासंपन्न साहित्यिकाला आदित्य प्रकाशनाच्या वतीने त्रिवार सलाम. डॉक्टर जाधव साहेबांना आधी आपण वाचले, नंतर त्यांनी माझा बाप आणि आम्ही आपल्याला वाचायला लावले. अर्थशास्त्रात त्यांची व्याख्याने कानावर सतत पडत होती आणि आज बघा या मान्यवरांच्या भेटीची प्रत्यक्ष वेळ आपल्याला मिळाली. किती आनंद आणि किती समाधान मनी सर्वांच्या झाले. शब्द अपुरे पडतील जे जे मनात आले. फमू आमच्याच गावाचे सासरी त्यांनी येथेच जमवले. लीलाताईंना त्यांनी अनेक लीला देखील शिकवल्या. गमतीशीर स्वभावामुळे वात्रटिका देखील त्यांनी बनवल्या. प्रगल्भ गुणवत्तेचा प्रभाव त्यांच्या ख्याली, कवितेतून त्यांची ही प्रतिमा सर्वांच्या लक्षात आली. नेहमीच हसतमुख आणि दिलखुलास हास्य. फसतो समोरचा जेव्हा करतो त्यांच्याशी भाष्य. मोकळे चाकळे राहण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे. बंधन कुणाचेही त्यांचे जणू शत्रू आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे साहेब आपल्या गावी आले, नेवासे तालुक्यांचे ज्यांनी रूप बदलले, सोनईला ज्यांनी सोनेके पेरले, मास्तरचे साहेब झाले, राजकारणापासून जितके जवळ तितकेच ते साहित्यातही रमले, आज आम्हाला दर्शन देऊन आम्हाला पावन केले. साधा बोळा ज्याचा स्वभाव, राहणीमानही तसेच, लयबद्ध आयुष्यात काव्य त्यांना साथ देते, उखाणे म्हणत फुटाणे करतात विलास, वर्षा नेहमीच सोबतीला असते, त्यामुळेच त्यांचा वाढतो विश्वास. प्रत्येक पावलात ज्यांचा असतो दमदार दम, अजून कदम साहेब आलेले नाहीत पण त्यांच्यासाठी एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत. प्रत्येक पावलात ज्यांचा असतो दमदार दम, शांत स्वभाव, कर्मात विश्वास, नाही कोणीही त्यांच्या सम, उत्तुंग कारकीर्द, अफाट पसारा, तरी अजूनही मनात नाही त्यांचे मन, मानत नाही त्यांचे मन. इतक्या सुंदर सभागृहाचे आणि या MGMच्या विश्वाचे निर्माते आहेत बाबूराव कदम. माननीय नागराज शास्त्री यांच्या बाबतीत लिहिण्याची माझी क्षमता नसल्यामुळे मी आपल्या सर्वांची माफी मागतो. धन्यवाद सर. अतिशय काव्यमय असा परिचय सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. इलियट असं म्हणतो की ज्यावेळी माणूस समाजाशी संघर्ष करतो त्यावेळी वक्तृत्व निर्माण होतं, आणि ज्यावेळी माणूस स्वतःच्या मनाशी संघर्ष करतो त्यावेळी काव्य साहित्य निर्माण होतं. असा साहित्यिक परिचय या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी दिलेला आहे. या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करतात डॉक्टर शिवानंद भानुशे सर यांनी आता PhD केली आहे, ते डॉक्टर झालेले आहेत, आणि ज्या देवगिरी कॉलेजमध्ये आपले शिंदे सर, कविवर्य शिंदे सर प्राध्यापक होते, त्यांचाच विभाग ते आता चालवित आहे, अशा प्रमुख शिंदे सरांचे शिष्य यांचा सत्कार या ठिकाणी मी डॉक्टर नरेंद्र सरांनी करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय माननीय श्री माजी खासदार आदित्य गौरव पुरस्कार ज्यांना जाहीर झालेला आहे, तो पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य माननीय श्री डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार सरांना सन्मानपूर्वक प्रदान करावा. काळही त्यांना सलाम करतो, कारण या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे, कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. आदरणीय श्री यशवंतरावजी गडाख साहेब यांना माननीय श्री नरेंद्रजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते, आदरणीय प्रमोद शिंदे सर, आदरणीय नागराज बाबा शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर आजची प्रेरणा उद्याची धारणा, एक प्रातिनिधिक स्वरूपात एका मुलीचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. त्या मुलीचं नाव आहे कुमारी नेहा रवींद्र शेळके. या विद्यार्थिनीनं वरती यायचे. ज्या विद्यार्थिनीचा सत्कार आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांनी त्या मुलीचा सत्कार करायचा आहे. जी विद्यार्थिनी शासकीय अध्यापक महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणाहून तिनं इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे. सध्या पुण्याला चांगल्या ठिकाणी ती जॉब करत आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी तिचा सत्कार आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांच्या हस्ते होत आहे. पायी शृंखला असू दे मी गतीचे गीत गाई, प्रायी शृंखला असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायचा आता आसवांना वेळ नाही. असं दुःख बाजूला सरून अतिशय धडाडीनं संकटावर मात करत ही विद्यार्थिनी शिकत आहे. Honorable Chief Guest and the people present in this auditorium, I am really thankful to those people who are thinking about me and for deserving me for this such type of award. Really thankful to the Vilas uncle. 1 year ago he informed me about this and I was very much enthusiastic that when that day will come, and then this day my dream came true. So really thankful to Vilas uncle.
माननीय श्री डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांनी प्रज्ञा महामानवाची खंड 1 व 2 ऑक्टोबरमध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे आणि हा ग्रंथ, हे पुस्तक त्यांनी आदरणीय आजचे जे सत्कार मूर्ती आहेत यशवंतरावजी गडाख साहेब यांना ते अर्पण केलेलं आहे. मी आज विनंती करतो की त्यांनी ते पुस्तक त्यांना अर्पण करावं. आदरणीय नरेंद्रजी जाधव सर, आदरणीय गडाख साहेबांना ते अर्पण केलेलं पुस्तक त्यांनी या ठिकाणी या औचित्य साधून त्यांनी या पुस्तक अर्पण करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, सारांश, संपादन आणि अनुवाद हे पुस्तक. व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे, भरघोस मतानं जे निवडून आलेले आहेत, अख्ख्या मराठी मुलखानं ज्यांच्यावर गेल्या 40 वर्षापासून जीवापाड प्रेम केलेलं आहे, असे साहित्यिक आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक फमू शिंदे यांचा सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय महंत श्री नागराज बाबा शास्त्री यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय फमू शिंदे सरांचा सत्कार करावा. या ठिकाणी लीलाताई आलेल्या आहेत. मी लीलाताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आदरणीय लीलाताई शिंदे मॅडम यांनी मंचावर यायचे. आपलेच हात आपलीच मूर्ती घडवत असतात, आपलीच कीर्ती, असे आदरणीय फमू शिंदे सर. पृथ्वी नभाने भरली आहे परी पल्ल्या विना प्राप्ती नव्हे, आत्मा श्रम सिद्ध आहे परी गुरु विना प्राप्ती नव्हे, असे आदरणीय गुरुवर्य फमू शिंदे सर. 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. आदरणीय नागराज बाबांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे.